Hello everyone, welcome to Civil Masters. Today we will see the earthwork. आता आपण earthworkमध्ये बघूया की हाऊ टू कॅल्क्युलेट द क्वांटिटीज ऑफ earthwork. त्यामध्ये बघूया की देर आर डिफरंट मेथड्स टू कॅल्क्युलेट द earthwork. ओके, विच विल बी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम बिकॉज SSC मध्ये जर आपण पाहिलं तर यावर हमखास एक तरी क्वेश्चन येतोच. आणि MPSCनं आतापर्यंत हा जो टॉपिक आहे तो आतापर्यंत कवर केलेला नाही आहे. तर त्यामुळे मला वाटतं की हा टॉपिक इम्पॉर्टंट असू शकतो बिकॉज देअर मे हॅव द लॉट ऑफ चान्स टू आस्क द क्वेश्चन ऑन दिस टॉपिक. आपले जे ब्रिज इंजिनिअरिंगचा जो MPSC मेन्सचा जो सिलेबस आहे तो मी पूर्ण कवर केलेला आहे. त्यासोबत मी फुल डिटेलमध्ये एक ना एक जो टॉपिक आहे तो घेतलेला आहे. आणि हे लक्षात घ्या, मी हे जे लेक्चर घेत आहे त्यामधला एक ना एक टॉपिक महत्त्वाचा आहे आणि त्यावर क्वेश्चन तयार होतो प्रत्येक टॉपिकवर. सो यू डोंट हॅव टू निग्लेक्ट एनिथिंग. कोणताच टॉपिक, कोणता एकसुद्धा अक्षर या नोट्समधला सिव्हिल मास्टर्सनं प्रोव्हाइड केलेल्या निग्लेक्ट करू नका. विच आर व्हेरी युजफुल. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आर की टू सक्सीड इन एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ते पण आपण कवर केलेले आहेत. त्यासाठी मी एक सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ब्रिज इंजिनिअरिंग क्विक रिव्हिजन नोट्स MPSC सिव्हिल इंजिनिअरिंग मेन्स 2020 असं म्हणून प्लेलिस्ट आहे. तर ते तुम्ही सिव्हिल मास्टरच्या प्लेलिस्टमध्ये पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची एक लिंक दिलेली आहे ब्रिज इंजिनिअरिंगची. तर तिथे तुम्ही जाऊन पहा आणि ते पूर्ण जे आहेत लेक्चर्स ते फुल डिटेलमध्ये पहा. कारण एक ना एक टॉपिक ब्रिजमधला पूर्ण कवर केलेला आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांकडे त्याचं म्हणजे ॲक्सेसच नाही आहे आणि विद्यार्थ्यांना माहीतच नाही की प्रिपेअर कसं करायचं ब्रिजसारखा सब्जेक्ट. ओके, तर मी फुल डिटेलमध्ये घेतलेला आहे, तर प्लीज तो पहा. आता एक सेक्शन घेतलेला आहे जो ट्रॅपेझॉइडल सेक्शन आहे. तुम्हाला दिसतोय टॉप विड्थ आहे त्याची B, बॉटम विड्थ आहे B+SD, जी डेप्थ आहे ती D आहे. आता SD कसं आलं हे बघा. जो आपला इन्क्लाइनेड सरफेस आहे ना तो S:1 मध्ये व्हॅरी करतो. म्हणजे जर तुम्ही S डिस्टन्स जर हॉरिझॉन्टली गेला तर 1 डिस्टन्स ते व्हर्टिकली जातं. तर त्यामुळे आपण D डिस्टन्स व्हर्टिकली गेलो आहे, त्यामुळे SD डिस्टन्स हॉरिझॉन्टली जाऊ. तर त्यामुळे आपली बॉटम विड्थ टोटल काय होईल, इकडे SD आणि इकडे SD म्हणजे टोटल होईल B + ट्वाईस ऑफ SD. ओके, आता आपल्याला सेक्शनल एरिया काढायचा आहे. एरिया कसं काढणार, आपल्याला माहिती आहे ट्रॅपेझॉइडलचा फॉर्म्युला काय असतो. फॉर्म्युला एरियाचा, एरिया ऑफ ट्रॅपेझॉइडल सेक्शन इक्वल टू हाफ इंटू टॉप विड्थ प्लस बॉटम विड्थ मल्टिप्लाय बाय द टोटल हाईट. तर कॅल्क्युलेट करा, हाफ मल्टिप्लाय बाय B प्लस ट्वाईस ऑफ SD मल्टिप्लाय बाय D म्हणजे काय होईल, ट्वाईस ऑफ B प्लस ट्वाईस ऑफ SD मल्टिप्लाय बाय हाफ. ते 2 कॅन्सल होईल तर काय होईल B+SD मल्टिप्लाय बाय D. तर Dला आतमध्ये घ्या तर काय होईल, सेक्शनल एरिया इक्वल टू BD + SD². आता मी इथे डिरेक्टली लिहिलेलं आहे. आता मी इथे डिरेक्टली का लिहिलेलं आहे, कारण हे बघा आता अशा ज्या सिम्पल गोष्टी असतात त्या आपण आता एक्झाममध्ये प्रत्येक गोष्टी करत बसणार नाही आहेत, आपल्याकडे तेवढा वेळ पण नाही आहे. तर त्यामुळे आपण असं प्रिपेअर करायचं की आपल्याला टाईम कुठे वाचवता येईल आणि जो वाचवलेला टाईम आहे तो कुठे युटिलाइज करता येईल. ठीक आहे, तुम्ही ते डायरेक्टली काढू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, फॉर्म्युला वापरून काढू शकता. पण तुम्ही BD + SD जर लक्षात ठेवलं तर तुमचा तेवढाच 3-4 सेकंदाचा जो टाईम आहे तो वाचेल ना. हे बघा 3-4 सेकंद जरी असले, आता विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न हा असेल की 3-4 सेकंद म्हणजे काय, किती छोटा टाईम आहे, त्यामध्ये काय होऊ शकतं. हे बघा असं कम्युनिटी जर तुम्ही टाईम गॅदर केला ह्या क्वेश्चनमधून 3-4 सेकंद, इकडून 10 सेकंद, इकडून 15 सेकंद, असा जर टाईम गॅदर केला तर तुमचा एखादा क्वेश्चन आरामात एक्स्ट्रा होऊ शकतो. टाईम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं असतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आणि MPSC मेन्समध्ये तर खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते पुढे सांगेनच मी, बट स्टील इथे मी जे सांगतोय ते लक्षात ठेवा. आता ठीक आहे, सेक्शनल एरिया आपण काढला. आता आपल्याला काढायचे क्वांटिटी ऑफ अर्थवर्क. आपल्याला माहिती आहे अर्थवर्क आपण मेजर करतो मीटर क्यूबमध्ये, दॅट वी हॅव ऑलरेडी सीन इन द युनिट्स ऑफ मेजरमेंटमध्ये. तर आता आपल्याकडे एरिया आहे, मग काय करावं लागेल, त्याला लेंथनं मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय करायचं, एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ म्हणजे काय, BD + SD² मल्टिप्लाय बाय L, दॅट विल बी आवर क्वांटिटी ऑफ अर्थवर्क. ओके,
आता आपण बघूया की हाऊ टू मेजर द अर्थवर्क. क्वांटिटी ऑफ अर्थवर्क कशी मेजर करायची. वी हॅव 3 मेथड्स. फर्स्ट इज द मिड सेक्शनल एरिया, सेकंड इज द मीन सेक्शनल एरिया अँड द थर्ड इज द प्रिझमॉइडल फॉर्म्युला. आता नावातच सगळं आहे. हे बघा काही नसतं, जे नाव असतं ना ते नावच सगळं डिफाईन करतं की काय आहे ते. इथे बघा मिड सेक्शनल एरिया म्हणतोय तो. मिड सेक्शनल, मिड म्हणजे काय, जो डेप्थ आहे ती आपल्याला मधली घ्यायची आहे. डेप्थ म्हणजे आपल्याला मीन डेप्थ, मिड डेप्थ घ्यायची आहे. आपल्याकडे त्यांनी 2 डेप्थ दिलेले असतील, त्यातली आपल्याला मिड डेप्थ घ्यायची आहे. म्हणजे काय, जर आपल्याला D1 D2 दिला असेल तर आपल्याला D1 + D2 डिवायडेड बाय 2 त्यांचा मिड घ्यायचा आहे. दॅट इज मिड सेक्शनल. ओके, नाउ व्हॉट इज मीन सेक्शनल. मीन सेक्शनल एरिया म्हणजे एरियाचा आपल्याला मीन घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला 2 एरिया दिलेले असतील किंवा आपण कॅल्क्युलेट केलेले असतील A1 आणि A2, पर्टिक्युलर D1 आणि D2साठी. तर आपल्याला A1 + A2 डिवायडेड बाय 2 करायचं आहे, म्हणजे त्याचा मीन येईल. दॅट इज द मीन सेक्शनल एरिया. आणि प्रिझमॉइडल फॉर्म्युला काय आहे, तर प्रिझमॉइडलचा एक फॉर्म्युला आहे, तो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर अशा 3 मेथड आहेत, मिड सेक्शनल, मीन सेक्शनल अँड द प्रिझमॉइडल फॉर्म्युला. वी विल सी each method one by one. Okay, now next is the mid sectional area method. Quantity of earthwork which will be represented by BDM plus SDM square multiplied by L. Right, now what is DM. DM is what, which is nothing but the D1 plus D2 divided by 2. that I have already told you that the mid depth घ्यायची आपल्याला. म्हणजे काय, दोन्ही डेप्थ ज्या दिलेल्या असतील त्यांच्या मधली डेप्थ घ्यायची आहे, म्हणजे D1 + D2 डिवायडेड बाय 2. तर या फॉर्म्युलाचा आपण यूज करून आपण क्वांटिटी ऑफ अर्थवर्क काढू शकतो, विच विल बी बाय युझिंग द मिड सेक्शनल एरिया मेथड. आता मिड सेक्शनल एरिया मेथडमध्ये आपण साईड स्लोप कसं काढायचा हे बघा. आपल्याला ठीक आहे, आपण क्वांटिटी ऑफ अर्थवर्क काढली सुरुवातीला. आता जर इन केस जर आपल्याला विचारलं तर कॅल्क्युलेट द एरिया ऑफ द स्लोपिंग ऑन वन साईड, देन हाऊ विल बी कॅल्क्युलेट. आपल्याला व्हर्टिकल डिस्टन्स, इकडे जो ट्रायंगल दिसतोय तिथं व्हर्टिकल डिस्टन्स आपल्याला माहिती आहे DN, हॉरिझॉन्टल डिस्टन्स तिथलं आहे ते SD बॉटमचं. आपल्याला इन्क्लाइन डिस्टन्स माहीत नाही. बाय यूज ऑफ पायथागोरस थेरम, ते किती आहे, राईट अँगलमध्ये ना. जर पायथागोरस थेरम अप्लाय करा तर काय होईल, D² + SD होल स्क्वेअर अंडर रूट. D कॉमन घ्या, D² कॉमन घ्या, म्हणजे बाहेर आल्यावर D होईल. तर काय येईल, इन्क्लाइन डिस्टन्स D √ S² + 1 ऑन द बोथ साईड्स, कारण दोन्ही पॅरलल सेम साईड आहेत. मिरर इमेज जर ठेवली तर दोन्ही सेम आहेत. ठीक आहे, तर आपल्याकडे डिस्टन्स आलं, इन्क्लाइन डिस्टन्स D √ S² + 1. मग एरिया काढायचा आहे, लेंथनं मल्टिप्लाय करायचं. तर काय होईल मग, एरिया ऑफ स्लोपिंग ऑन वन साईड इक्वल टू L मल्टिप्लाय बाय इन्क्लाइन डिस्टन्स, म्हणजे काय, L मल्टिप्लाय बाय D √ S² + 1. आता ठीक आहे, कधी कधी आपल्याला विचारतील की दोन्ही साईडला काढा. आपण एका साईडला काढली तर दोन्ही साईडला काय काढायचं, दोन्ही पण सेमच आहे. मग काय करायचं, मल्टिप्लाय बाय 2 करायचं, ट्वाईस ऑफ LD √ S² + 1. ठीक आहे. आता जो आपला इन्क्लाइंड सरफेस असतो, स्लोपिंग सरफेस असतो, कधी कधी आपल्याला त्यावर पिचिंग करावी लागते. तर पिचिंग करताना त्यांनी कॉस्ट ऑफ पिचिंग दिलेली असते पर मीटर स्क्वेअर म्हणजे एरिया, पर एरिया आपल्याला दिलेली असते. तर काय करायचं, मग जो रेट दिलेला असतो त्याला मल्टिप्लाय करायचं एरियानं, दॅट इज L × D √ S² + 1. ओके, व्हेरी सिम्पल आहे, काही अवघड नाही आहे. नेक्स्ट इज द मीन सेक्शनल एरिया मेथड. मीन सेक्शनल म्हणजे काय, 2 डिस्टन्स जे दिलेले असतील D1 D2, त्यासाठी प्रत्येकाचा एरिया काढायचा आणि A1 + A2 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय L. दॅट विल बी द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ अर्थवर्क बाय युझिंग द मीन सेक्शनल एरिया मेथड. ओके, सिम्पल फॉर्म्युला आहे, काय अवघड नाही आहे. नेक्स्ट इज द प्रिझमॉइडल फॉर्म्युला. आता प्रिझमॉइडल फॉर्म्युला काय आहे, क्वांटिटी ऑफ अर्थवर्क इक्वल टू, हा फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, यू हॅव टू रिमेंबर, L/X इन ब्रॅकेट A1 + 4AM + A2 ब्रॅकेट क्लोज. तर हा फॉर्म्युला आहे. A1 काय असतं, A1 आपण D डिस्टन्ससाठी काढतो, D1 डिस्टन्ससाठी एरिया BD1 + SD1². A2 काय, D2 डिस्टन्ससाठी BD2 + SD2². AM काय आहे, AM असतो BDM + SDM². आणि DM दॅट वी हॅव ऑलरेडी सीन, दॅट द मिड डेप्थ म्हणजे D1 + D2/2.
तर हे असे डेजिग्नेशन आहेत या फॉर्म्युल्याचे. सिम्पल आहे, या सगळ्या व्हॅल्यू आपण पुट केल्या तर आपल्याला निश्चितच क्वांटिटी ऑफ अर्थवर्क भेटेल बाय युझिंग द प्रिझमॉइडल फॉर्म्युला. ओके, काय अवघड नाही आहे. आता ठीक आहे, आपण तिन्ही फॉर्म्युले ना, आता तिन्ही वेगवेगळे फॉर्म्युले आहेत, मिड सेक्शनल, मीन सेक्शनल आणि प्रिझमॉइडल. तिन्हीचा सिग्निफिकन्स वेगळा आहे. पण आपला मेन पर्पज आहे की ह्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट कोणतं आहे, सर्वात ॲक्युरेट कोणतं आहे. तर सर्वात ॲक्युरेट आहे प्रिझमॉइडल फॉर्म्युला. प्रिझमॉइडल फॉर्म्युला आर द मोर ॲक्युरेट दॅन द बोथ दी मेथड्स. आणि इवन जर आपण ह्या दोघांमधला डिफरन्स बघितला ह्या प्रिझमॉइडल आणि ह्या दोन मेथडमधला, तर जास्त काही डिफरन्स नाही आहे. डज नॉट डिफर बाय मोर दॅन 1%. 1%पेक्षा जास्त डिफरन्सच नाही आहे यामध्ये. म्हणजे ते अराउंड एकदम क्लोज आहेत. 1%पेक्षा जास्त त्यांच्यामध्ये डिफरन्स येतच नाही कॅल्क्युलेशनमध्ये. तरीसुद्धा सगळ्यात ॲक्युरेट कोणती आहे, प्रिझमॉइडल मेथड. ओके, आता ठीक आहे, आपण 3 मेथडनं काढल्या क्वांटिटी ऑफ अर्थवर्क, मिड सेक्शनल, मीन सेक्शनल आणि प्रिझमॉइडल फॉर्म्युल्यानं. आता आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे बेस्ड ऑन द क्रॉस सेक्शन. जर आपल्याला क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला असेल A1, A2, A3 अप टू AN, तर आपण व्हॉल्यूम कसं काढणार. तर देर आर टू मेथड्स. त्यामध्ये पहिली मेथड आहे ट्रॅपेझॉइडल मेथड अँड द सेकंड मेथड दॅट इज द प्रिझमॉइडल मेथड. आता हे जे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले दॅट यू विल सी इन द सर्वे ॲज वेल ॲज हायड्रॉलॉजी. यू विल ऑल्सो सी दिस फॉर्म्युले इन द estimation and costing, and you will see also see this formula in the various other subjects. कारण हे फॉर्म्युले मॅक्सिमम ठिकाणी यूज होतात. न्यूमेरिकल मेथड, जे मॅथमधलं न्यूमेरिकल मेथडचा जो पार्ट आहे त्यामध्ये सुद्धा हे फॉर्म्युले यूज होतात. तर याचा सिग्निफिकन्स हा खूप जास्त आहे. तर हा फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. व्हॉल्यूम इक्वल टू D/2 इन ब्रॅकेट. पहिली जी क्वांटिटी आहे आणि शेवटची क्वांटिटी, त्याला कोणत्याच फॅक्टरनं मल्टिप्लाय करायचं नाही. A0 प्लस AN प्लस मधल्या ऑल क्वांटिटी आहेत इन बिटवीन A0 आणि ANच्या इन बिटवीन ज्या क्वांटिटी आहेत विच विल बी मल्टिप्लाय बाय 2 आणि सगळ्यांची सम करायची. दॅट विल बी आवर फॉर्म्युला फॉर द ट्रॅपेझॉइडल मेथड. तर ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला काय असतो, व्हॉल्यूम इक्वल टू दी D/2 इन ब्रॅकेट A0 प्लस ट्वाईस ऑफ A1 अप टू AN मायनस 1 ब्रॅकेट क्लोज प्लस AN टोटल ब्रॅकेट क्लोज. आता नेक्स्ट मेथड आहे प्रिझमॉइडल मेथड. प्रिझमॉइडल मेथडचा थोडा स्लाइट चेंज आहे. तर काय आहे, व्हॉल्यूम इक्वल टू D/3 A0 प्लस 4 टाइम्स ऑड एरियाज. काय 4 टाइम्स ऑड एरियाज म्हणजे काय, A1, A3, A5, A7 प्लस ट्वाईस ऑफ इवन एरियाज म्हणजे काय, A2 प्लस A4 प्लस A6 अप टू प्लस AN. तर यामध्ये काय करायचं, पहिली आणि शेवटची क्वांटिटी तशीच ठेवायची, त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं नाही. जे ऑड एरिया आहेत त्याला 4 टाइम्सनं मल्टिप्लाय करायचं आणि जे इवन एरिया आहेत त्याला 2 टाइम्सनं मल्टिप्लाय करायचं आणि सगळ्यांची सम करायची अँड मल्टिप्लाय बाय D/3. दॅट विल बी आवर रिक्वायर्ड फॉर्म्युला फॉर द व्हॉल्यूम बेस्ड ऑन द क्रॉस सेक्शन बाय युझिंग द प्रिझमॉइडल मेथड. तर हे दोन्ही फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. एकदा MPSCला आय थिंक 2019ला इन केस ऑफ द सर्वे विचारलेला क्वेश्चन आहे. ट्रॅपेझॉइडल मेथडवर कॅल्क्युलेट एरिया काढण्यासाठी आपल्याला विचारलेला होता. न्यूमेरिकल मेथड्सवर तर सारखं क्वेश्चन येतात, इस्टिमेशन कॉस्टिंगवर पण येऊ शकतील. आता नेक्स्ट आहे सेप्टिक टँक. आता ह्या जे नोट आहेत, ह्या नोट आहेत त्या मी कुठेतरी पाहिलेल्या असतात, त्यामुळे मी ॲड केलेल्या असतात. आणि आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत. यू हॅव टू रिमेंबर दिस बिकॉज देअर इज नो चॉईस. बघा, MPSCची एक्झाम आहे ना, ही एक्झाम आहे ती मॅक्सिमम एक्झाम माझ्यामध्ये तरी ही एक्झाम आहे रिमेंबरिंगची एक्झाम आहे. तुमच्या डोक्यात किती गोष्टी लक्षात आहेत ॲट दॅट टाईम एक्झामच्या वेळेस, ते तुमचं मॅक्सिमम चेक केलं जातं. कारण MPSCचं तर तुम्ही प्रिव्हियस इयर पॅटर्न पाहिला तर मॅक्सिमम क्वेश्चन हे स्टँडर्ड व्हॅल्यूजवर येतात, IS कोडच्या व्हॅल्यूजवर येतात, IRCच्या व्हॅल्यूजवर येतात. तर स्टँडर्ड व्हॅल्यूज जर तुम्हाला माहीत नसतील तर यू विल नॉट बी गेट सिलेक्टेड इन दिस एक्झाम. त्यामुळे तुम्हाला या व्हॅल्यू लक्षात ठेवणं नेसेसरी आहे.
आता सेप्टिक टँक आहे जो आपण एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा पाहणार आहेत, पण इथे लक्षात ठेवा की जी मिनिमम विड्थ असते 75 सेंटीमीटर, डिटेन्शन टाईम असतो 30 मिनिट, स्लज रिमूव्हल पिरियड ऑफ स्लज रिमूव्हल असतो 1 to 2 years, कॅपॅसिटी फॉर 10 युजर्स असतात 7 to 8 मीटर क्यूब. ऑल दीज 4 पॉईंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट रिगार्डिंग द सेप्टिक टँक. नेक्स्ट आहे ओमिटेड कवर फॉर RCC. RCCचं ओमिटेड कवर आपण वेगवेगळ्या कॉम्पोनंटसाठी बघूया. थिन स्लॅबसाठी 12 mm और डी मीन्स वॉट, डायमीटर ऑफ द बार. 12 mm और डी यामधलं जेही जास्त असेल विच एव्हर इज ग्रेटर. लॉन्जिट्युडनल बारसाठी 25 mm और डी विच एव्हर इज ग्रेटर. एंड ऑफ रेनफोर्सिंग बारसाठी 25 mm और 2D विच एव्हर इज ग्रेटर. तर काय असतो ओमिटेड कवर, थिन स्लॅब, लॉन्जिट्युडनल बार आणि एंड ऑफ रेनफोर्सिंग बारमध्ये या तीनही व्हॅल्यूमधल्या ज्याही व्हॅल्यू जास्त असतील दॅट विल बी आवर ओमिटेड कवर फॉर डिफरंट कंपोनंट्स ऑफ RCC. ठीक आहे. आता इन स्टील ट्रस रिवेट बोल्ट्स अँड नट्स विच आर अकाउंट्स फॉर 5%. हे 5% जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, राऊंड करायला खूप महत्त्वाचं आहे. हे जे नोट्स दिलेले आहेत ना मी तुम्ही पाहिला असेल तर माझा एक पॅटर्न असतो, मी प्रत्येक लेक्चरमध्ये काही ना काहीतरी नोट्स वगैरे देत असतो. तर त्या नोट्स वगैरे असतात ना ते की पॉईंट्स असतात, इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, ते तुम्हाला डोळे बंद करून पाठच करायचे आहेत त्या व्हॅल्यू. देअर इज नो अदर ऑप्शन्स. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही पाठच करा. ठीक आहे. तर आपण आज काय पाहिलं, आपण पूर्ण बघितलं की जे मेथड्स ऑफ डिटर्मिनेशन ऑफ अर्थ वर्क बघितलं, त्यामध्ये मेथड्स बघितल्या, मिड सेक्शनल एरिया, मीन सेक्शनल एरिया, प्रिझमॉइडल मेथड बघितली, आणि त्यानंतर बघितलं की हाऊ टू कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम बेस्ड ऑन द क्रॉस सेक्शन. त्यामध्ये 2 मेथड पाहिलं, ट्रॅपेझॉइडल मेथडचा फॉर्म्युला आणि प्रिझमॉइडल मेथडचा फॉर्म्युला. ओके. आणि सेप्टिक टँक आणि ओमिटेड कवर फॉर RCC आणि स्टील ट्रसमध्ये रिवेट बोल्ट आणि जे नट आहेत त्यांचा दे आर अकाउंटेड फॉर द 5% दॅट वी हॅव सीन. आता मेन प्रश्न हा आहे की इस्टिमेशन आणि कॉस्टिंगमध्ये की ठीक आहे, आता ब्रिजमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की ब्रिजमध्ये आहेत त्या गोष्टी मॅक्सिमम गोष्टी पाठ करायच्या आहेत, टनेलिंगमध्ये पण पाठ करायच्या आहेत. तर तुम्हाला सांगतो इस्टिमेशन अँड कॉस्टिंगमध्ये पण तुम्हाला पाठच करायचं आहे. हे बघा, समजून घेण्याबद्दल काहीच नाही आहे, पण मॅक्सिमम गोष्टी ज्या आहेत थेरॉटिकल गोष्टी आहेत, आणि थेरॉटिकल गोष्टी आहेत ना त्या पाठच करा. आय विल सजेस्ट यू पाठ करायचे. न्यूमेरिकल गोष्टी आहेत, आता न्यूमेरिकल म्हणजे कसे फॉर्म्युले आहेत, तुम्हाला त्यामध्ये काय फक्त फॉर्म्युलेच पाठ करायचे असतात. पण जेव्हाही तुम्ही फॉर्म्युला एखादा पाठ कराल त्यामधले जे व्हेरिएबल्स असतात ते लक्षात घ्या की ह्याचा यूज कसा आहे. तेही पाठ करू नका, त्याचा यूज कसा आहे ते लक्षात घ्या. थेरॉटिकल गोष्टी तुम्हाला पाठच करावं लागेल निश्चितच. आणि हे 3 सब्जेक्ट असे आहेत की एकदम थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत. यू हॅव टू मग अप, देअर इज नो अदर चॉईस. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया की नेक्स्ट लेक्चरमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ इस्टिमेट. सगळ्यात इम्पॉर्टंट लेक्चर आहे. MPSCचा पॅटर्न आत्तापर्यंत सांगतो की त्या लेक्चरवर टाईप्स ऑफ इस्टिमेटवर मॅक्सिमम क्वेश्चन येतात. तर त्यामुळे ते इम्पॉर्टंट लेक्चर आहे. त्यामध्ये आपण बघूया की डिफरंट टाईप्स ऑफ इस्टिमेट बघूया. त्यामध्ये आपण बघूया डिटेल्ड इस्टिमेट काय असतं, प्रिलिमिनरी इस्टिमेट काय असतं, किंवा ॲबस्ट्रॅक्ट इस्टिमेट काय असतं, दॅट वी विल सी. त्यानंतर आपण बघूया ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल, टेक्निकल सँक्शन काय असतं, फायनान्शियल सँक्शन काय असतं. नंतर बघूया की एक्झिक्युटिव्हच्या काय पॉवर्स असतात. ओके. अँड देन वी विल सी द ॲनालिसिस ऑफ द रेट्स पार्ट्स. ओके. इंटरेस्टिंग आहे आणि संपत आलेलं आहे आता आपलं 5th लेक्चर संपलेलं आहे. नाऊ वी विल सी. आपले आता फक्त 7 ते 8च लेक्चर राहिलेले आहेत. त्यानंतर आपला इस्टिमेशनचा पूर्ण पाठ संपणार आहे. आणि आपले हे सोशल मीडिया हँडल्स आहेत, तर त्यामध्ये आपलं जे युजर नेम आहे सिव्हिल मास्टर स्क्वॉड, तर त्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता, किंवा त्याची मी जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता. कारण तिथे तुम्हाला या ज्या PDF आहेत त्या सगळ्या PDF तुम्हाला भेटून जाईल. आता ही जी आहे ती सगळी PDF मी तिथे अपलोड करत आहे, सो दॅट यू विल गेट बेनिफिट. आणि हा बेनिफिट तुम्ही घ्या, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, ओपन सोर्स आहे. यूट्यूब हा ओपन सोर्स आहे, सगळ्यांना अवेलेबल आहे. आणि या संधीचा फायदा घ्या. आणि मी तुम्हाला लास्टली सांगतो की
फक्त कम्पेअर करा. इवन दो आता आपल्याकडे आपण कसं फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड करतोय, फ्री सगळं प्रोव्हाइड करतो विदाऊट एनी कॉस्ट, आणि रिसोर्सेस पण आम्ही स्वतःचे यूज करून तुम्हाला शिकवतोय. आणि कम्पेअर करा, तुम्ही जिथे 50-60 हजार काही दिले असतील तिथे कम्पेअर करा की आपला कंटेंट आणि त्यांचा कंटेंट तुम्हाला जिथं जास्त बेनिफिट वाटतो किंवा जिथल्या नोट्स आहे प्रॉपर एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत तिथे तुम्ही यूज करू शकता. मी असं म्हणत नाही की तिथलं सोडून तुम्ही इकडे या, असं काही नाही आहे. तुम्ही दोन्ही गोष्ट कम्पेअर करा, त्यामधल्या ज्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजतील तिथे तुम्ही जावा. ठीक आहे. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. ओके, देन बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.